मुलीच्या कुटुंबामध्ये जाणं हा त्यांच्यासाठी आनंद उत्सव असतो, म्हणून त्या दृष्टीने आनंद उत्सव असेल. परंतु माझ्या मुलाचा एखादा अवयव बाजूला केल्यानंतर हे कार्य कसं पुढे जाईल याची चिंताही आम्हाला त्याच वेळेत असते. या तिघांच्या बद्दल बोलत असताना 10वी-12वीचे विद्यार्थी मागे राहूनही त्यासाठी प्रथम त्यांचा उल्लेख करतो. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन मी की बोर्डाची परीक्षामध्ये काही वादसिंह नसतो. जसं तुम्ही शाळेच्या ग्राउंडवर खेळता, बिनधास्तपणे खेळता, तालुकास्तरीय स्पर्धा आणि की तिथेही खेळता, पुन्हा जिल्हास्तरीय स्पर्धा असते, राज्यस्तरीय स्पर्धा असते, जिथे चिकाटीनं तुम्ही तिथं ग्राउंडवर खेळत असताना तसंच शाळेमध्येही चाचणी असते, सामान्य परीक्षा असते, वार्षिक परीक्षा असते. तशीच ही एक परिस्थिती परीक्षा असते. छोट्या छोट्या लढाई केल्या की युद्ध खेळायला लढ जात नाही. तसं तुमच्या प्रत्येक वर्षाच्या वार्षिक परीक्षा तुम्ही दिलेल्या असतात, तो तुमचा सराव असतो, ती तुमची तालीम असते. आणि ही तालीम केल्यानंतर, सराव केल्यानंतर 10वी आणि 12वीची बोर्डाची परीक्षा देणं ही अजून एक परीक्षा असते, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं. सगळ्यात मोठी लढाई असते ते आयुष्य जगणं असतं. आणि आयुष्य जगणं ही लढाई जर किंवा हे युद्ध जर जिंकायचं असेल तर परीक्षेच्या छोट्या छोट्या लढाई आपल्याला कराव्या लागतात. त्यांच्याकडे तितक्या सहजतेनं मारतो. तुम्ही नक्की रियाज केलेला असतो, तालीम केलेली असते, त्यामुळं तुमचे हे सगळे प्रयत्न जे असते अतिशय सुंदर होते. अभ्यास केलेला आहे, गुरुजनांनी मार्गदर्शन केलेलं, आई वडिलांनी तुम्हाला आधार दिलेला, आणि त्यामुळं मी तुम्हाला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना एवढेच सांगेन की यशवंत व्हा, जयवंत. आता मी माझ्या सहकार्यांच्याकडे वळतो, कारण माझे सहकारी तिन्ही सहकारी जेव्हा माझ्याकडे ते आले, माझ्याकडे मला या सरांनी त्याचा उल्लेख केला आणि म्हणाले, सर आमच्या सीमानिवृत्तीला तुम्ही असलं पाहिजे नाही, तो माझा हक्क आहे, तो माझा अधिकार आहे, माझं कर्तव्य आहे. कारण माझे सहकारी आहे की ज्यांच्या सहकार्यामुळं, ज्यांच्यामुळंच आम्ही इथं उभे आहोत. त्यामुळे अशा सहकार्यांच्या इतक्या महत्वाच्या टप्प्यावर मी नसणं हे माझं दुर्दैव ठरलं असेल. आणि म्हणून त्यांना एवढंच सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही बोला त्यावेळेला गुण व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आणि खरंच आकाशाशी स्पर्धा करणारा एखादा वृक्ष जो असतो त्यानं बोलताना माझी पानं किती सुंदर आहेत, माझ्या फांद्या किती दमदार आहेत, माझी फुलं किती सुंदर आहेत, माझी फळं किती चविष्ट आहेत, हे बोलायचं नसतं. ज्याच्यामुळे ही फुलं आणि पानं आणि फळं चविष्ट झाली त्या मातीला सलाम करायचा असतो, त्या पर्यावरणाला सलाम करायचा असतो, त्या पाण्याला सलाम करायचा असतो की ज्याच्यामुळं ते झाड बहरलं, फुललं आणि फळलं. आणि यासाठी म्हणून ज्यांच्या सहवासामध्ये आपण आलो, ज्यांच्या सहवासामध्ये, ज्या परिसाच्या सहवासामध्ये येऊन आपलं सोहळं झालं, त्या परिसाला सलाम करायचं असतो. आणि म्हणून सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असताना आपण हेच करणं गरजेचं असतं. मगाशी संकवाळ सरांनी बोलत होतो, संकवाळ सर आता म्हणाले, सर सेवानिवृत्त झालं पण कुठेतरी माळावर भटकतो असं वाटायचं. जोपर्यंत सेवेत असतो त्यावेळेला नदीच्या किनाऱ्यावर मळवीच्या जमिनीवर बागायतामध्ये पहिल्यासारखा आनंद आपल्याला करत असतो. की ऊर्जेची जी काही संयंत्र आहेत, म्हणजे लहान मुलं जी आहेत, या ऊर्जेच्या संयंत्रामध्ये राष्ट्रपती भवनाच्या पाठीमागच्या बागेमध्ये फिरावं इतका आनंद आपल्याला शाळेमध्ये मिळत असतो. तुम्हाला खरं सांगू का, शिक्षक होणं ही काही पाठीमागच्या आणि जन्माची कृती आहे. हे आपण इतर क्षेत्रात काम केल्याशिवाय नाही करणार. एखाद्या सरकारी कार्यालय तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळतं की फायलीच्या ढिगामध्ये लोक खूप बसल्याशिवाय दुसरा पर्यायी असत नाही. तिथे येणारी माणसं विचारानं भरलेली, स्वार्थानं भरभटलेली, आणि यांच्या सगळ्याच्या सहवासामध्ये आपलं काय होतं ते आपल्यालाच कळत नाही. इथं असं नसतं. गंगोत्रीचा किंवा गंगेचा उगम ज्या गंगोत्रीमध्ये झाला इतक्या निर्मळ शुद्ध मन घेऊन आलेली मुलं असतात, त्यांचे पालक असतात, आपले सहकारी असतात. इतक्या हर्षोल्ले, इतक्या चांगल्या वातावरणामध्ये आपल्याला राहायला मिळतं की खरंच आपल्या पाठीमागच्या काही जन्मांची मंडळी असू शकतात. त्याशिवाय हे कधी घडत नाही. इथं ज्या वेळेला सुद्धा
सेवानिवृत्तीचा सत्कार जो असतो, सेवानिवृत्त झालेले काही लोक, सेवारत असणारेही लोक इथं माझे बांधव आहेत, माझ्या भगिनी आहेत इथं, या कार्यक्रमाला न येणं हा गुन्हाच असतो. कार्तिकी आणि आषाढीच्या वारीला गावातून जाणाऱ्या वारकरी सुद्धा त्याला सोडायला पण वेशीपर्यंत जातो, कारण त्याचं पुण्य थोडं तरी आपल्याला मिळावं म्हणून. इथं तर आपण 35, 36, 38 वर्ष सेवा करू, इथून आपण निघणार असतात. त्यामुळं या अभिदाच्या कार्यक्रमाला येणार नाही असं होणारच नाही, कारण तो माझाच भाग असतो, माझ्या व्यक्तिगत्वाचाच एक भाग तुम्ही असता, माझ्या शरीराचा एक अवयव तुम्ही असता. आणि ज्या वेळेला आपल्या शरीराचा अवयव आपल्यापासून दूर निघून जातो त्यावेळेला त्याची पोकळी नक्की जाणार नाही. आणि त्याचा यश जो आहे, सर जो आहे, तो सर मनामध्येही आमच्या असतो. या ठिकाणी मी सांगेन लोकरे सरांच्या संदर्भात विशेष लोकरे जरा जास्त चाणाक्ष निघाला की नवरा रिटायरमेंटच्या अगोदरच 1 महिना अगोदर रिटायरमेंट केली. हे दोघांनाही इथं रिटायरमेंट नंतर कधीच्या आपल्याला छान राहता यावा असा त्यांनी विचार केलेला असावा, आणि म्हणून ते 1 महिना अगोदर त्यांच्या मुक्त झालेले आहे. इतर वैदिक मंडळी जी आहे, पाटील सर इथं आहे, आणि त्यामुळं हा कार्यक्रम जो असतो, जसं मी म्हटलं की श्रमिक असतो आमच्यासाठी, कदाचित निवृत्त होणाऱ्यासाठी मुक्त झालं आनंदी राहण्याचा हा विचार त्यांच्या मनामध्ये असेल, कुटुंबियांच्याही मनामध्ये असतं की आमचा माणूस आम्हाला जो विस्तार करावा. परंतु आमच्यासारख्या मुख्याध्यापक असतील किंवा संस्थेच्या व्यवस्थापनाचा जो घटक असेल, तुम्ही जेव्हा मुक्त होता तेव्हा आमची चिंता सुरू होती की आता या छान इमारतीचा एक चिरा इथून निघालेला, ती निर्माण झालेली पोकळी दुसऱ्या चिऱ्यानं तसाच किमती चिरा घडेल का, तसाच दमदार चिरा घडेल का, याची चिंता मात्र आमच्या डोक्यामध्ये नेहमी असते. परंतु ही जी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था जी आहे, ही कार्यकर्त्यांची खाण आहे. बापूजींनी याला सर्वांना गुरुदेव कार्यकर्ता असं म्हटलेलं आहे. तो गुरुही आहे आणि कार्यकर्ताही आहे. शिक्षणाचं व्रत घेतलेलं, परंतु संस्था बनवण्यासाठी वेगाने काम करणारा आमचा प्रत्येक सहकारी जो आहे, प्रत्येक सेवक जो आहे, आणि हे अशा पद्धतीचं कल्चर, अशा प्रकारची संस्कृती बापूजींनी इथं रुजवली. बापूजींनी रुजवलेला हा बोधिवृक्ष जो आहे, त्याच्या आधी त्याचे रोपण झालं या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा बोधिवृक्ष. परंतु त्याने रुजवलेला हे वृक्ष, त्याचं संगोपन करणं, पालनपोषण करणं, सिंचन करणं आणि रक्षण करणं, हे सगळी कामं बापूजींच्या पहिली पिढीची त्यांच्या बरोबर काम केलेली आहे, या मंडळीने केलेलं आहे. आज आम्ही जरी तुमच्या समोर उभे राहत असतो, कारण पायातला दगड नाही दिसत आपल्याला कधी, कदाचित मंदिरावरची गोपुरं दिसते, मंदिरावरचे घुमट दिसते, मंदिरावरचे कळस दिसतील तुम्हाला, पण या कळसाला ते झणाळी देणारा पायातले दगड जे आहेत त्यांना विसरून आपल्याला कधीही चालणार नाही. कारण त्यांच्यामुळं हे सगळं वैभव आपण इथं भोगवत आहोत. त्यांच्यामुळं आपण सुखनैव आपल्या प्रवासाचं पुढं सुरू ठेवलेलं आहे. आपण त्यासाठी पाटील सरांसारखी किंवा चव्हाण सरांसारखी जी मंडळी जी आहे त्यांना सततच्या धन्यवाद दिले पाहिजे. बापूजींनी एक दाना पेरलेला होता, आज आपण पाहतो की सगळं श्रेष्ठ बरं केलं आहे. तुकारामाच्या भाषेत जर सांगायचं आहे तर त्याने असं म्हटलेलं एका ठिकाणी, एका फक्त दाण्याचा नाश जमिनीमध्ये केल्यानंतर ते म्हणतात की आपल्याला पूर्ण कणीस भोगता येतं. एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. बापूजींनी एक बीज लावलं, त्यांनी एक बोधिवृक्षाचं रोपटं लावलं, आज त्याचा महावृक्ष झाला. आणि या महावृक्षाला आलेली पुढं पडत म्हणजे आपले ही संस्कार केंद्र, त्याला आलेली पुढे पडत म्हणजे आपली ही शिक्षण केंद्र, आणि हा फळांनी भरलेला असंख्य पाठांनी आणि फांद्यांनी गवळलेल्या या वृक्षावर आपण आपली घरटी बनवून बसतो. म्हणून आपण प्रत्येकानं या ग्रंथामध्ये सुखरूप असताना समोर असलेलं आपलं दैवत जी आहे म्हणजे हे विद्यार्थी, त्या सांगितलं की एकाने मराठी शिकवलं, दुसऱ्या सरांनी इतिहास शिकवला, कुणी चित्रकला शिकवली. हे एकच ध्येय गाठण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. पंढरीला तर पोचायचा, कोणी कोल्हापूरवरून जाईल, कोणी साताऱ्यावरून जाईल, कोणी कराडवरून जाईल, मार्ग वेगळे आहेत.
उद्दिष्ट एकच आहे, म्हणजे हा विद्यार्थी घडला पाहिजे. इतिहास असेल, मराठी असेल, मार्ग वेगळे आहेत. विद्यार्थी सुसंस्कृत झाला पाहिजे, तो ज्ञानी झाला पाहिजे, तो विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून वेगवेगळ्या विषयाची साधनं आपण घेतो आणि त्या विद्यार्थ्याला समृद्ध करायचा प्रयत्न करतो. म्हणून माझे सगळे सहकारी या शाखेवरचे असतील नसतील, मी जरी पाहिलेलाही नसेल तो सहकारी कदाचित माझा शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी, परंतु त्यांना पाहणं गरजेचं नसतं. एकाच झाडाला आलेली सगळी फुलं वेगळ्या रीतीनं पालटण्याची गरज नसते. आणि म्हणून जसं एक पान असतं तितक्याच किमतीचं दुसरंही पान असतं. आपण सगळ्यांनी कृतज्ञ याच्यासाठीच असलं पाहिजे. परमेश्वरानं बुद्धी आपल्याला कितीही घेऊ दे, जबाबदारीची जाणीव आपल्याला कितीही घेऊ दे, कर्तव्याची जाणीव आपल्याला कितीही घेऊ दे, परंतु स्वतः जरी आपण हिरा असलो, पाचू जरी असलो, तरी जोपर्यंत तो हिरा आणि पाचू कोंदणामध्ये त्याला बसवलं जात नाही तोपर्यंत त्याचं तेज, त्याची प्रभा कधी दिसू शकत नाही. संस्था ही आपल्या सगळ्यांचं कोंदण आहे. आपण कितीही किमती असू, आपण कितीही मौल्यवान असू, त्याचं मोल जी आहे, त्याची किंमत जी आहे, ती जर जगापुढे यायची असेल तर संस्थेसारखं इतकं सबळ आणि समृद्ध कोंदण लाभणं हे आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे. आपण काम केलं, पण काम करत असताना मी नेहमी म्हणतो की जेव्हा तुमची सेवानिवृत्ती असेल त्यावेळेला मी जन्मलं कुठं, माझे भाऊ किती, बहिणी किती, पुतणे काय करतात, भाचे काय करतात, हा नंतरचा तपशील कधीतरी बोलता येईल आपल्याला. आपण ज्या वेळेला बोलायचं असतं त्यावेळेला ज्याच्यामुळं माझं आयुष्य सोन्याचं झालं, माझ्यामुळं माझी पत्नी आणि मुलं आणि इतर सगळे याला सुखात नंदत आहेत. आणि याचं मूळ जी आहे ती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, त्याचं दैवत जे आहे ते परमपूज्य शिक्षक महर्षी बापूजी साळुंखे यांना नतमस्तक झाल्याशिवाय आपण पुढचं एकही पाऊल टाकू शकत नाही. प्रत्येक श्वास हे नेहमी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय, कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू छत्रपतीचं नाव घेतल्याशिवाय त्या काळातील लोकांनी सकाळी पाण्याचा तेल सुद्धा घेता कामा नये, कारण आपलं सगळं आयुष्य त्यांना गहाण आहे. तसं या संस्थेतील प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जो असेल, आपलं सगळं आयुष्य बापूजीच्या चरणी गहाण आहे. त्यांचं स्मरण केल्याशिवाय आपण पाण्याचा एकही थेंब आपल्या तोंडामध्ये घेऊ नये अशी माझी स्पष्ट धारणा आहे. आपलं काम जे आहे ते आपण काम करतच आहोत, काम सांगायची गरज नसते. एखाद्या सोन चाकायला स्वतःची ओळख सांगावी नाही लागत, मोगऱ्याच्या फुलाला मी काय आहे सांगावं नाही लागत, तो शोधण्याची गरज नसते. तुम्ही त्याच्या आसपास आलात की आपण पाहतो की प्रल्हाद तो त्याची ओळख सांगत असतो. ते चाफ्याचं फूल असेल किंवा मोगऱ्याचं फूल असेल, आपण ही काम करताना अशाच पद्धतीने ते करावं लागेल की आपल्या समवेत आलेला, आपल्या सभोवताली आलेला, आपल्या सहवासामध्ये आलेला प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक सहकारी जो असेल तर तो आपल्या स्वभावानं, आपल्या ज्ञानानं, आपल्या संस्कृतीनं तो प्रभावित झाला पाहिजे. विद्यार्थ्याला शिकवण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग असतो. त्याला सांगून शिकवण्यापेक्षा आपल्या विचारातून आणि आचरणामधून तो जास्त शिकतो. म्हणून शिक्षकाने उच्चारण्याचा प्रत्येक शब्द हा एक विरा आहे असं मी मानतो. याचं कारण एका विचारार्थानं असं म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये एक आपल्या विचाराची काळजी घ्या, कारण विचाराचं रूपांतर शब्दामध्ये होत असतं. शब्दाची काळजी घ्या, कारण शब्दाचं रूपांतर क्रियेमध्ये होत असतं. क्रियेची काळजी घ्या आणि तिचं रूपांतर सवयीमध्ये होतं. सवयीची ही काळजी घ्या, कारण त्याचं रूपांतर चारित्र्यामध्ये होतं आणि चारित्र्य जबान आणि ते भवितव्याला जन्म देतं. त्यामुळं आपला शब्द आणि आपलं भवितव्य याचं आपलं भवितव्य जन्मतं ते शब्दाच्या पोटी जन्मतं. आणि म्हणून प्रत्येक शिक्षक जो आहे मुखातून केलेला प्रत्येक शब्द हा आपण पाहतो की हिऱ्या माणसाच्या मुलानेच बाहेर मुखातून आला पाहिजे. तरच या विद्यार्थ्यांच्यावर संस्कार जे होतील त्याच मुलाचे होतील. माझा प्रत्येक विद्यार्थी हिरा पडेल, माझा प्रत्येक विद्यार्थी बाजू पडेल, माझा प्रत्येक विद्यार्थी इतका मौल्यवान ठरेल आणि तुमच्या माझ्या शिक्षकाच्या शब्दांवर अवलंबून असतं, विचारावर अवलंबून असतं, आचारावर अवलंबून असतं. म्हणून शिक्षकाचं अस्तित्व त्याच्या विचाराच्या आणि आचाराच्या पलीकडे असू शकत नाही ही माझी धारणा आहे. कारण शब्दाने शिकवले
विचाराने आचाराने जास्त शिकवलं जातं आणि म्हणून माझे तिन्ही सहकारी दत्ता पाटील मॅडम असतील, डोकळे सर असतील किंवा जिरगे सर असतील, इतक्याच मुलामुलाने त्यांनी इथं कामं केलेली आहे आणि त्यामुळं याच्यानंतर किंवा निवृत्तीच्या दिवसानंतरच त्याचं जीवन हे नक्कीच सुखमय असेल याला तुम्ही साक्षात. कारण ज्याला एवढे हितचिंतक आहेत आपल्यासारखे, एवढे कुटुंबीय आणि मित्र आहेत, त्याचं जीवन नक्कीच सुखी होईल, त्यांना कुठलीही अडचण येणार नाही याची मला खात्री आहे. कारण जाणीव आपण प्रत्येक श्वास विद्यार्थी घडवण्यासाठी वेचलेला असतो, प्रत्येक श्वास विद्यार्थ्याच्या भल्यासाठी घेतलेला असतो, त्याचा यानंतरचाही प्रत्येक श्वास हा सोन चाफ्याच्या फुला इतका सुगंधी हो, त्याचा प्रत्येक क्षण सोने इतका मौल्यवान म्हणून त्याला जगायला मिळावा अशी माझी परमेश्वर शरणी प्रार्थना आहे. आणि माझ्या तिन्ही सहकार्यांना मी मनापासून इथं शुभेच्छा देतो. आपण मला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं याच्यासाठी सगळे संयोजक आणि आपण सगळे यांना पुन्हा मनापासून धन्यवाद देतो.